टम राऊंड विकेटचा मारा करतील. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, स्लिपला त्या ठिकाणी खेळाडू तैनात. चेंडूची अडवणूक झाली. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. दुसरा चेंडू सीमारेषा पार, येईल उत्तुंगाचा षटकार. आत्ताच आलेल्या माहितीनुसार टेनिस क्रिकेट विश्वातील एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज विवेक शेलार यांचे बंधू आहेत ते यतीश शेलार. भिवंडी टेनिस क्रिकेट मधील एक मोठी व्यक्तिमत्व आणि मोठा खेळाडू विवेक शेलार यांचे बंधू यतीश शेलार या ठिकाणी फलंदाजी करतायत. तिसरा चेंडू फ्री हिट, बिमर पद्धतीचा चेंडू पंचांनी दंडित केलाय गोलंदाजाला. या पुढील चेंडू अर्थातच उघडा डोळे बघा नीट, फ्री हिट. या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान संघ जेव्हा सेमीफायनल खेळत होती तेव्हा आपण विराट कोहली यांचा क्षण बघितला. फ्री हिटला बोल्ड झाले होते आणि 3 धावा चोरून काढल्या होत्या. तो क्षण आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. तीन चेंडू 8 धावा. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे मात्र खेळाडूकडून मिसफिल्ड. फुलर लेनचा चेंडू होता. मिड विकेट रिजनला खेळलेला फटका अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल उत्तुंग असा चौकार. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 12. पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा पार. दणदणीत षटकार. षटक पुरेपूर वापर केलाय. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. हो हो, काय सुरेख चेंडू. योग्य टप्पा, त्याचबरोबर योग्य दिशा देखील दाखवली. ऑब्रेकचा मारा होता. फलंदाज बीट झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या 18 धावसंख्या झालेली आहे. दुसरे षटक घेऊन राहुल, माफ करा विनोद, गोलंदाजी मार्क वरती.
फलंदाजीसाठी आता तुषार आपल्याला पाहायला दिसतील. पहिला चेंडू बॅटची कडा लागून यष्टिरक्षकाच्या बाजूनी गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉप रिजन मध्ये एकच धाव. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव सहजरित्या मिळवली आहे. मिड विकेटला खेळलेला फटका. स्ट्राइक रोटेट झाले. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला दिसतील यतीश शेलार, मॅन फ्रॉम भिवंडी. विवेक शेलार यांचे मोठे बंधू. सुरेख चेंडू हाताला होता. यष्टिरक्षकाकडून चूक झाली. चेंडू निसटला, जाऊन पोहोचला गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. अतिरिक्त धावेनी धावसंख्या झाली 21. फुलर लाईनचा चेंडू होता. दोन क्षेत्ररक्षकांना चेंडू बेधून बाउंड्री रेषा पार अलॉंग विथ द कार्पेट. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 25. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. पाचवा चेंडू टप्प्यात होता. धाडला त्याला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. येईल मोठा फटका, अर्थातच षटकार. शर्वरी 11 या संघाकडून वैयक्तिक आता मात्र झाडाने शेलार यांचा षटकार वाचवलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस नो लॉस 32 ऑन द बोर्ड. तिसरा षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. राहुल स्ट्राइक वरती असतील. यतीश शेलार ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. त्याला लेग साइडच्या दिशेने धाडलं. मिड विकेटला खेळाडू तैनात. एक सोपा झेल त्यांनी टिपला. माघारी परतावं लागेल. यतीशची खेळ या ठिकाणी संपुष्टात. या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी नवनाथजी गावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. आपले प्रमुख अतिथी नवनाथजी गावकर साहेब यांचं या ठिकाणी यथोचित आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. या सामन्याला लाभलेले पंच अर्थातच रवी चेंदवनकर, त्याचबरोबर सुबोध खडसे आणि
महेश चेंदवनकर असे 3 पंच आपली चांगली भूमिका पार पाडतायत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in साईटवरती आपण हे सामने थेट बघू शकता. प्रथमेश परब यांची पूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. आखूड पद्धतीचा चेंडू होता, बिरकावून दिला त्याला. टिप स्क्वेअर लीग रिजन मध्ये एकच धाव संख्या झाली ती म्हणजे 33. आता मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतच गोशांकी क्षेत्रामध्ये आता जाऊन ट्रॅव्हल करेल. एका धावेने धाव संख्येत भर ती म्हणजे 34. या सामन्यासाठी जे प्रमुख पाहुणे यांनी मदत केली आहे त्यांचे देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. दुसरा चेंडू बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चूक होते. एक धावेने धाव संख्येत भर होते. थोडेसे नाखुश दिसले राहुल. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल. फुलर लाईनचा चेंडू ब्लॉकल पद्धतीचा होता. चुकीची फेकी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. या एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या झाली आता मात्र 37. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज शॉन टेट यांच्या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात राहुल. मोठा फटका भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेला. सोप्पा झेल माघारी परतावं लागेल प्रशांतला. पाहूया हा गिरीश काय करेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी वाईड दर्शवलाय. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 38. 38. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. पाहूया दुसऱ्या धावेची संधी होईल का. फलंदाजाने रोखून ठेवलंय तुषारला.
तुषार थोडीशी संत गतीने फलंदाजी करत असताना पाहायला दिसतात आपल्याला. नवीन फलंदाज राजू. दुसरा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल राजू यांना. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र चपळाईने एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं. चेंडूची चांगली फेकी होती. गोलंदाजाने जर अचूक चेंडू हाताळला असता आणि धावचित केलं असतं तर नक्कीच राजू याची खेळी संपुष्टात आली असती. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होतं, एक चेंडू 6 धावा किंवा एक चेंडू 8 धावा देखील होतात. हो हो, काय चेंडू होता, अगदी बॅटीच्या जवळून गेला. बॅटला कनेक्ट झाला असता तर मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला असता. डॉट बॉलनी पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गिरीश. पुन्हा एकदा फलंदाज पंचांकडे वाईटची दात मागतायत, मात्र त्यांच्या पुढ्यातून चेंडू उसळी घेत आहे. शेवटचा चेंडू, पाहूया किती धावा मिळतील. एकच धाव, पंचांचा निर्णय. या एके धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 43. 4 षटकांच्या समाप्तीखेरीज संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 43. आपले अतिथी प्रमुख पाहुणे नवनाथजी गावकर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन व सन्मान चिन्ह देऊन माननीय श्री रवीजी डांबरे साहेब या ठिकाणी करतील. वेळात वेळ काढून आपल्या सामन्यांना या ठिकाणी त्यांनी भेट दिली त्याबद्दल महाराजा ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. शेवटचा षटक, पुन्हा एकदा राहुल. माननीय श्री अभिजित बागुल साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, लेग स्टंपच्या खूपच बाहेर. वाईड +1 अशा अतिरिक्त 2 धावा. थोडंसं गचाळ असं गोलंदाजीचं प्रदर्शन राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 धावांनी धाव संख्या झाली ती म्हणजे 45. पुन्हा एकदा वाईड +1. आता मात्र डोक्याच्या वरून चेंडू उसळी घेत यष्टीरक्षकाला देखील भेटतोय.
विद्यमान संचालक दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक श्री अभिजित बागुल साहेब यांचं महाराजा ग्रुप भव्य क्रिकेट सामने प्रमोद वळंजू इथे मात्र मोठा डिप्लोमा फटका पॉइंटच्या इन डोक्यावरतून सिव्हिल धावा इंजिनियर, मिळतील MBA, 6. HR MSW बीकॉम GDC अँड ए एवढ्या उच्च शिक्षित असे आपले संचालक साहेब जे आपल्या महापालिकेच्या बँकेला लाभलेले आहेत आणि ते इथे येऊन त्यांनी आमच्यावर खूप मोठे बोलतात ना आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे मी खूप 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 स्वागत करतो आणि 2 शब्द त्यांना बोलायची विनंती करतो. नमस्कार. आपण इथे मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि महाराजा ग्रुपचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळाली. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन राहुल इथे मात्र स्लॉट मध्ये होता, धाडला त्याला प्लॉट मध्ये, बाउंड्री लाईनच्या पार येईल मोठा मोठा षटकार. धावफलक अगदी जोरात वाढतंय ते म्हणजे धावसंख्या झाली आहे 60. तिसरा चेंडू पुन्हा एकदा राहुल. आता मात्र लेग साइडच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. धाव मात्र मिळतील पावे किती. 2 धावा धावून काढल्यात. अगदी झेल सुटला त्या ठिकाणी. खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. इथे मात्र चौथा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्याड येतोय मोठा षटकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र राजू स्वतःवरती नाखुश आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली. हाफ ट्रॅकर चेंडू ओळखू शकले नाही. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल. इथे मात्र चेंडू पायामध्ये जाऊन आदळतो झाडाला. चेंडूची फेकी होईल त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या मिळतील आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झालाय धावचीतच्या स्वरूपात. धाव संख्या झाले 70. 71 धावांचं लक्ष असेल मेग 11 संघासमोर.
स्लॉट मध्ये होता, चेंडू झाडाला लागून मैदानाच्या आतच काव कॉर्नर रिजन मध्ये 2 धावा सहजरित्या मिळतील. पाहूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. हो का, हळूवार पद्धतीने हाताळलेला चेंडू. फलंदाज पंकज राहुल या ठिकाणी बीट झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सनी. ओव्हरपिच चेंडू होता, फुल टॉस पद्धतीत. धावबच्ची संध्याने धावचीत झालेले आहेत. गिरीश एक मोठा हादरा मेग 11 संघाला गिरीशच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. धावचीतच्या स्वरूपात त्यांच्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. नवीन बॅटर क्रमांक 2 अर्थातच विकी. वन डाऊन ला आलेले फलंदाज विकी नॉन स्ट्राईक एंडला असतील. पुन्हा एकदा राहुल. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. पंतांनी वाईटचा इशारा दर्शवलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये भर. संघाची धावसंख्या झाली 3. फुल टॉस चेंडू होता, धाव मिळेल मात्र एकच. चार चेंडू 4 धावा, बॉल टू बॉल असं समीकरण आहे. 71 धावांचं लक्ष्य मेग 11 संघासमोर आहे. तुम्हाला चौकार आणि षटकारामध्येच डील करावी लागेल पहिल्या षटकापासूनच. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सनी. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पूल केला मात्र झाडाला चेंडू आदळतोय. चेंडूच्या खाली 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रयत्न करतात मात्र 2 धावा सहजरित्या राहुल यांनी धावून काढल्यात. धावसंख्येत भर झाली आहे 5-6. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू पाहूया. इथे या ठिकाणी हेलिकॉप्टरचा प्रयत्न मात्र चेंडूनी जागेवरती स्थान मांडलं आणि पहिल्या षटकाची समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6. दुसरे षटक घेऊन पंतांच्या डाव्या बाजूने अर्थातच राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील वैभव. सामोरं जाईल त्याला विकी. बॅकफूट लावून बॅकफूट पंच कव्हर्सच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी खेळलेला फटका.
कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका बाउंड्री लाईनच्या पार येईल षटकार. धाव संख्या झाली ती म्हणजे 12. स्क्वेअर लेगला पंच आमचे उभे आहेत लारा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वैभव. यावेळेस मात्र मोठा फटका सजवलाय, मात्र झाडाला लागून चेंडू मैदानाचा ट्रॅव्हल. चेंडूची फेकी होतो दरम्यान 2 धावा सहजरित्या धावून काढले आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 14. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विकी. यावेळेला मात्र धावचीची यष्टीरक्षकाला एक सोपा झेल होता, झेल सुटलाय. चेंडू जाऊन आदळतोय घोषंगी क्षेत्राच्या बॅनरला. एकच धाव मिळेल. धाव संख्येत बर 3 चेंडू 15 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव मिळेल. या ठिकाणी जाऊन चेंडू पायाला आदळतोय. पंचांकडे दाद मागितली होती लेग बिफोरची, अर्थातच पंचांनी नाकारली. धाव संख्या किती झाले आज बोल ना. धाव संख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू होता. चेंडू ओव्हर द रोप, बाउंड्री लाईनच्या पार येईल चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्या झाली ती म्हणजे 21. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन सनी संघासाठी तिसरं. पहिला चेंडू प्रेक्षक वर्गातून आवाज आला नो, अर्थातच बिमर. पुढील चेंडू फ्री हिटचा. उघडे डोळा बघा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. पाहूया फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा कुठतील. बेरर चेक. काय रक्कम भरतील ते खेळाडू जाणेल. फलंदाज राहुलच्या बॅट मधून आलेला फटका. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकाच धावेवरती रोखलाय. फुल टॉस चेंडू सनीचा. विकीने धाडलाय त्याला लॉंग ऑनच्या दिशेने. एकाच धावेवरती रोखलंय. शर्वरी 11 संघाची चांगली क्षेत्ररक्षणाची कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावा काय ते अतिरिक्त देत नाहीयेत.
तिसरा चेंडू या ठिकाणी थोडस नशीब खराब म्हणावं लागेल राहुलचं. चेंडू जाऊन आदळला जॉगिंग ट्रॅकला आणि परत पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका होता. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटवत होते. स्ट्राईकवर पुन्हा एकदा विकी. आता मात्र आखूड पद्धतीचा हाफ ट्रॅकर चेंडू. फलंदाज बीट झालेले आहेत. 26 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. चौथा चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाज सनी यांनी. संघाचा की बॉलर म्हणून त्याची ख्याती आहे. पाचवा चेंडू विकीने आडव्या हाताने खेळला. एकाच धावेवरती रोखावं लागेल. आता मात्र तुम्हाला सिंगल डबलची भूमिका न करता चौकार आणि षटकाराची भूमिका पार पाडायची आहे, तरच हा सामना तुम्ही जिंकू शकाल. मेघ 11 संघाला जिंकण्यासाठी आता मात्र पंचांकडे वाईटची अपील मागत होते. अगदी ऑफ स्टंपच्या खूपच जवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गॅदर झाला. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धाव संख्या झाली आहे 27. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. बावीसच्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत. राईट ऑफ मीडियम असा मारा करतील. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच ओव्हर द विकेटचा राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती सामोर जाईल त्याला विकी. हो काय चेंडू हाताला. पहिला चेंडू अगदी बॅटच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पहिल्या चेंडूने सुरुवात निर्धाव पद्धतीने केली आहे प्रशांत यांनी. दुसरा चेंडू देखील या ठिकाणी खाली राहिला थोडासा आणि यष्टीरक्षकाने उत्कृष्टरित्या गॅदर केलं. स्वतः स्ट्राईक वरती आता राहुल गेले मात्र बाद केलंय विकीला धावचीच्या स्वरूपात. धडाधडीचे कार्यकारी सदस्य माननीय श्री अक्षयजी तावडे यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांनी या सामन्यांना भेट दिली याबद्दल त्यांचे महाराजा ग्रुप तर्फे हार्दिक हार्दिक आभार. नवीन फलंदाज जेरी. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत. काय सुरेख गोलंदाजी हाताळतोय प्रशांत. रोखून ठेवलंय जखडून ठेवलंय राहुलला. एकच धाव मिळेल. ब्लॉकहोलचा मारा होता. हलक्या हाताने चेंडू ग्राउंड मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना एक धाव सहजरित्या धावून काढले. स्ट्राईक वरती आता नवीन फलंदाज जेरी.
जेरी नाव आठवलं की टॉम अँड जेरी हे कार्टून आपल्याला या ठिकाणी आठवतं. फुलर लाईनचा चेंडू होता. चेंडू लॉंगॉनच्या हातामध्ये. झेल सोप्पा पकडलेला आहे. तुषार त्या ठिकाणी तैनात होते. उत्कृष्ट झेल त्यांनी टिपला आणि माघारी परतावं लागेल जेरी याला. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडू अद्यापही शिल्लक. फुलर लाईनचा चेंडू होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 42 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 6 धावा कन्वर्ट करत यशस्वी ठरतील का पाहूया. मेघ 11 संघ 7 चेंडू 7 षटकार हा सामना विजयी ठरेल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील राहुल. ब्लॉक होल पद्धतीचा मारा गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये आता आपण पाहतोय. एकाच धावेवरती रोखलंय. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू 41 धावांचं तुल्यबळ असं आव्हान. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती यतीश शेलार, विवेक शेलार यांचे बंधू. हो हो सुरेख चेंडू हाताळलाय. अगदी आपल्या भावाची छाप या ठिकाणी उमटवत आहेत. दुसरा चेंडू अतिरिक्त उसळी घेतली चेंडूनी. फलंदाजाच्या डोक्यावरून पंचांनी वाईडच्या स्वरूपात दिशा दर्शवली. स्वैर मारा एक अवांतर धाव. तिसरा चेंडू हलक्या हाताने केलेला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिसरा चेंडू मोठा फटका होता. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल राहुलला.
नवीन फलंदाज अक्षय स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू होता, प्लॉट मध्ये होता, चेंडूला धाडलाय सीमारेषा पार, येईल षटकार. आल्या आल्या तुम्ही खूप उशीर केला. दोन चेंडू 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉल. जवळजवळ सामना शर्वरी 11 यांनी आपल्या खिशात घातलेला आहे. पाहूया शेवटचा चेंडू काय चमत्कार करतील गोलंदाज की फलंदाज. ब्लॉकहोल पद्धतीचा मारा पंचांनी बाद केलाय पायचीतच्या स्वरूपात. आणि शर्वरी 11 यांनी एकतर्फी सामना आपल्या खिशात घातलेला आहे आणि विजयी पथावरती नेऊन ठेवले ते म्हणजे शेलार यांनी.